ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 16 दैवसूर संपद विभाग योग, भाग 6. मागील भागात आपण स्वभावाने जन्मतःच असुरी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांची लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगायला सुरुवात केली ते पाहिले. त्यामध्ये क्रोध, अभिमान, दंभ, दर्प, निष्ठुरता आणि अज्ञान हे दोष आपण पाहिले. ओवी क्रमांक 251. तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोणी खाता बुद्धिचेष्टे, कडू महुर न वाटे ऐसी जे दशा, तिये नाम अज्ञान या बोला नाही आन, एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. हीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विषय सुबगे अंगी अंगसाने, का तिघा वन्नीची पाती पाहता थोडे ठाय गमती, परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे. धातया ही गेलिया शरण, त्रिदोषी न चुके मरण, तया तिहींची दुनी जाण साही दोष हे. स्वच्छ आणि घाणेरडे असे काहीही न जाणता बालक जसे हाताला लागेल ते तोंडात घालते, त्याप्रमाणे पाप पुण्य इत्यादी भेदाभेद न मानता त्याची खिचडी करून ज्याचे सर्व व्यवहार सुरू असतात, त्याच्या बुद्धीला चांगले वाईट याचे तारतम्य राहत नाही, त्याला अज्ञान असे म्हणावे यात शंका नाही. याप्रमाणे 6 दोषांची लक्षणे आम्ही सांगितली. या दंभादी 6 दोषांच्याच अंगाने ही आसुरी संपत्ती बलवान झाली आहे, तिला कमी समजू नये. ज्याप्रमाणे एखाद्या सुंदर स्त्रीचा बांधा आटोपशीर असला तरी तिच्यात वैषयिक इच्छा फार असते, अथवा 3 अग्नी म्हणजे प्रलयाग्नी, विद्युत अग्नी, वडवाग्नी यांची संख्या 3 म्हणजे लहान खरी, परंतु त्यांच्या प्राणाहुतीला विश्वसुद्धा पुरे पडत नाही. कप, वात, पित्त या त्रिदोषांचा प्रकोप झाला असता प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शरण गेले तरी मरण चुकणार नाही. हे 6 दोष म्हणजे त्या 3 दोषांची सर्व बाजूंनी दुप्पट आहे असे समज. मग हे किती भयंकर असतील. इही साही दोषी संपूर्णी, जाली येची उभारणी, म्हणून आसुरी उणी संपदा नव्हे, परी क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेची राशी, का येती निंदकापासी अशेष पापे, मरणाराचे आंग पडिघाती अवघे रोग, का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती, का आयुष्य जातीये वेळे, शेळिये 7 वेऊळी मेळे, तैसे साही दोष सगळे जोडती तया, विश्वासला आडतु विजे चोरा, शिनला सुईजे महापुरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे. या संपूर्ण 6 दोषांनी या आसुरी संपत्तीची उभारणी केली आहे, म्हणून ही आसुरी संपत्ती कमी आहे असे समजू नकोस. उलट सर्व पापग्रहाची एकाच वेळी एकाच राशीवर युती व्हावी, किंवा निंदकाच्या संग्रहाला सर्व पापे एकत्र यावीत, किंवा ज्याचे मरण जवळ आले आहे त्याच्यावर सर्व रोगांनी हल्ला करावा, किंवा अशुभ दिवशी सर्व दुष्टयोग जुळून यावेत, अथवा शेळी मरत असताना त्याचवेळी तिला 7 नांग्याच्या इंगळीने चावावे, तसे ही 6ही दोष त्या मनुष्याला प्राप्त होतात. एखाद्यावर विश्वास ठेवावा आणि त्यानेच चोराच्या स्वाधीन करावे, शिनलेल्या मनुष्यास महापुरात लोटावे, असे 6 दोषांकडून मनुष्याचे अहित होते. मोक्ष मार्गाकडे जय याचा आंबुका पडे, तै न निघेची ऐसे म्हणून बुडे संसारी तो, अधमा योनीच्या पावटी उतरत जो किरीटी, स्थावरांही तळवटी बैसने घे,
हे असो तयांच्या ठाई, मिळोनी साही दोषीही, आसुरी संपत्ती पाही वाढवीजे. ऐसिया या दोन्ही संपदा प्रसिद्ध जनी, सांगितली या चिन्ही वेगळाल्या. मोक्ष मार्गाकडे थोडासा कल असणारा, त्याच्या अंगावर दंभादी 6 दोषांचा शिंतोडा पडला तर तो मी नाही या मार्गाला जाणार म्हणून संसारात बुडी घेतो. अर्जुना, जो अधम योनीत खाली खाली जन्म घेत घेत स्थावर योनीच्याही तळापर्यंत येऊन पडतो, हे असो हे 6ही दोष एकत्र येऊन त्याच्या ठिकाणी त्याच्याकडून या आसुरी संपत्तीची वाढ करवतात. अशा जगात प्रसिद्ध असलेल्या या 2 संपत्तीची लक्षणे आम्ही वेगवेगळी करून सांगितली. या दोन्ही माझी पहिली, दैवी जे म्हणितली, ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण. येरी जे दुसरी, संपत्ती का आसुरी, ते मोहलोहाची खरी साखळी जीवा. परी हे आई कोणी झणे, भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरिजे. हे आसुरी संपत्ती तया, बंधा लागी धनंजया, जो साही दोषायया आश्रो होये. तू तव पांडवा, सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. म्हणोनी पार्था तू या, दैवी संपत्ती स्वामिया, होऊन यावे उवाया कैवल्याचिया. या 2 संपत्तीमधील पहिली जी दैवी संपत्ती, तो मोक्ष सूर्याचा उषःकाल समज. दुसरी जी आसुरी संपत्ती आहे, ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोखंडाची वेडी समज. परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून मनात धास्तावशाल तर, अरे रात्र आपल्याला गाठील अशी सूर्याला कधी भीती वाटली का? अर्जुना, ही आसुरी संपत्ती जो या 6 दोषांचा आश्रय होतो त्याला बंधनकारक असते. तू वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खाणच आहे असा जन्माला आला आहेस. म्हणून अर्जुना, तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुखाला प्राप्त हो. आणि दैवा आसुरा, संपत्तीवंता नरा, अनादिसिद्ध उजगरा रहाटीचा आहे. जैसे रात्रीच्या अवसरी, व्यापारी जे निशाचरी, दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी. तैसिया आपुला लिया रहाटी, वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी आसुरी येथ. तेवीची विस्तारुणी दैवी, ज्ञान कथनादी प्रास्तावी, मागील ग्रंथी बरवी सांगितली. आता आसुरी जे सृष्टी, तेथीची उपलवू गोठी, अवधानाची दिठी दे पाणिकी. तरी वाद्येविन नादू, नेदी कवणाही साधू, का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा. अरे, या दैवी आणि आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या मनुष्याचे जे अनादिसिद्ध असे रुळलेले मार्ग आहेत, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचरांनी, पिशाच्च वगैरेंनी व्यापार करावा आणि दिवसा मनुष्यादिकांनी चांगल्या व्यवहारामध्ये आचरण करावे, त्याप्रमाणे अर्जुना, दैवी सृष्टीचे आणि आसुरी सृष्टीचे लोक या जगात आपापल्या अधिकाराप्रमाणे ठरलेल्या भिन्न भिन्न रीतीप्रमाणे व्यवहार करीत असतात. या ग्रंथात मागे ज्ञान सांगताना अध्याय 9 यामध्ये दैवी संपत्तीचे आम्ही विस्ताराने वर्णन केले. आता जी आसुरी संपत्तीचे लोक आहेत त्यांच्याविषयी सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. ज्याप्रमाणे वाद्याशिवाय नाद ऐकू येत नाही आणि फुलाशिवाय सुगंध मिळत नाही, तैसी प्रकृती हे आसूर, एकली नोहे गोचर, जव एकादे शरीर माल्हा तिना. मग आविष्करला लाकुडे, पावकू जैसा जोडे, तैसी प्राणीदेही सापडे आटोपली हे. ते वेळी जे वाडी ऊसा, तेची आतुला रसा, देहाकारू होय तैसा प्राणियांचा. आता तयाची प्राणिया, रूप करू धनंजया, घडले जे आसुरिया दोषवृद्धी.
तशी ही आसुरी संपत्ती एखाद्या शरीराचा आश्रय करीत नाही तोपर्यंत ती स्वतंत्रपणे अनुभवास येत नाही. ज्याप्रमाणे लाकडाचा आश्रय केलेला अग्नी प्रकट झाल्यावर दिसतो, त्याप्रमाणे प्राणीदेहाच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ती नजरेस येते. ऊसाच्या वाढीबरोबर त्यातील रसाची वाढ होत जाते, त्याप्रमाणे प्राण्याच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या आसुरी संपत्तीची वाढ होत असते. अर्जुना, अशा या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले प्राणी आहेत, त्याचेच वर्णन करू. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मन. निगणे या आणि प्रवेशा, चित्त नेदितू आवेशा, कोशकिटू जैसा ज्या चिन्नला पै. का दिदले मागुती येईल की नये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही, नेणी जती आसुरी जणी, आणि शुचित्व स्वप्नी देखती ते. काळीमा सांडील कोळसा, वरी चोखी होईल वायसा, राक्षसही माणसा विटोषके. पुण्याचरणाविषयी प्रवृत्ती असावी आणि पाप मार्गापासून निवृत्त व्हावे, या जाणीवेचा ज्याच्या मनात पूर्ण अभाव आहे. ज्याप्रमाणे कोशकीट आपले घर बांधण्याच्या नादात आत जाण्या येण्याला दार ठेवले पाहिजे हे लक्षात न घेता घर तयार झाल्यावर कोंडून संकटात सापडतो, अथवा आपण दिलेले भांडवल परत केले जाईल किंवा मिळणार नाही याचा विचार न करता मूर्ख मनुष्य चोराला भांडवल देतो, त्याप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती आणि पापकर्मांपासून निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टींचाही गंध नसतो. शुद्धता तर त्याच्या स्वप्नातही नसते. एखादे वेळी कोळसा आपला काळेपणा टाकील, कावळाही कदाचित शुक्र म्हणजे पांढरा होईल, किंवा राक्षसही मांसाला विटेल. परी आसुरा प्राणिया, शौचना धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया. वाढविती विधीची आस, का पाहती वडिलांची वास, आचाराची भाष नेनतीची ते. जैसे चरणे शेळीयेचे, का धावणे वर्याचे, जाळणे आगीचे भलते उते. तैसे पुढा सुनी स्वैर, आचरती ते आसुर, सत्येसी वैर सदाची तया. परंतु अर्जुना, दारूने भरलेले भांडे केव्हाही पवित्र म्हणता येत नाही. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध नसतात, कारण नियमांचे विधिपालन करणे, वाडवडिलांची चालरीत पाहणे अथवा धर्माचरणाचा आदर अशी भाषा त्यांच्या गावीही नसते. शेळी जशी वाटेल तिथे चरते, वारा जसा वाटेल तिकडे वाहतो, किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो. त्याप्रमाणे स्वच्छंदीपणाच्या आहारी जाऊन स्वैराचार करतात. सत्याचे आणि त्यांचे हटकून वैर असते. जरी नांगिया आपुलिया, विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोलिया बोलती ते. अपानाचे नि तोंडे, जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे आसुरा ते. ऐसे ते न करिता काही, आंगेची वोखटे पाही, आता बोलती ते नवाई सांगिजेल. एरवी करेयाच्या ठाई चांग, ते तयासी कैचे निट आंग, तैसा असुराचा प्रसंग प्रसंगे परिस. उधवणीचे जेवी तोंड, उगळी धुवाचे उभड, हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल. विंचू जर आपल्या नांगीने गुदगुल्या करील तरच ते असुर सत्यभाषण करतील. गुदद्वाराने जर सुगंध घेता येईल तरच त्या असुरांना सत्याची प्रचिती येईल. आणि त्यांनी काहीही केले नाही तरी ते स्वभावतःच वाईट असतात. त्यांच्या बोलण्याचा थोडासा चमत्कार तुला सांगतो. उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की तो सरळ आहे? असुराची गोष्ट ही तशीच आहे. त्याचे काय चांगले आहे असे म्हणावे?
प्रसंगापुरते थोडेसे सांगतो ते ऐक. धुराड्याच्या तोंडातून धुराचे लोटच निघतात, तसे असुराच्या तोंडातून बोल बाहेर निघतात. त्याप्रमाणे हे ध्यानात घे. तरी विश्व हा अनादि ठाओ, येत नियंता ईश्वर राओ. चावडिये न्याओ अन्याओ, निवडी वेदू. वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दंडे. सन्यायी तो सुरवाडे, स्वर्गी जिये. ऐसी हे विश्व व्यवस्था, अनादि जे पार्था. ये ते म्हणती ते वृथा, अवघेची हे. यज्ञ मूढ ठकिले यागी, देवपिसे प्रतिमालिंगी. नागविले भगवे योगी, समाधी भ्रमे. तेत आपले निबळे, भोगिजे जे जे वेटाळे. हे वासोनिके वेगळे, पुण्य आहे. ना अशक्तपणे अंगिके, वेगळी वेटाळी न टके. ऐसा गादी जे विनविषय सुखे, तेची पाप. विश्व हे अनादि आहे. त्याचे नियमन करणारा सर्व सत्ताधीश ईश्वर आहे. न्याय आणि अन्याय याचा निवाडा वेद चावडीवर उघडेपणे करतो. वेदांनी ज्याला दोषी मानले त्याला नरकभोगाचे शासन होते. ज्याला न्यायी ठरवले तो स्वर्गात सुखाने राहतो. अर्जुना, अशी जी जगातील पुरातन व्यवस्था अनादि काळापासून चालत आलेली आहे, तिला ते असुर खोटी किंवा व्यर्थ आहे असे म्हणतात. मूर्ख याज्ञिक यज्ञाने फसले. देव भोळे ते प्रतिमा, मूर्ती आणि लिंग यांनी फसले. आणि योगी समाधीच्या भ्रमाने फसले. या सर्व उपासना व्यर्थ आहेत असा अभिप्राय असुरी लोकांचा आहे. या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल त्याचा मनसोक्त उपभोग घ्यावा. याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे? किंवा अंगच्या दुर्बलतेमुळे निरनिराळे विषय सुखभोग उपभोगता येत नाहीत. या विचाराने विषय सुखासाठी तळमळत पीडा सोसणे हे खरे पाप आहे. येतपर्यंत 300 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 16वा आणि भाग 7वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.